देशभर नव्हे तर जगभर साजरी झाली। आणि त्याच वेळी अनेक वक्त्यांनी देखील सांगितलं, या व्यासपीठावर देखील अनेक समालोचकांच्या माध्यमातून कित्येक वेळेला सांगितलं जाते, झुकेगा नाही सांगायचं असेल तर खऱ्या अर्थानं पुष्पा दाखवण्यापेक्षा माझा छावा आपल्या मुलांना दाखवा आणि अभिमानाने मना झुकेगा नाही साला अशा प्रकारचा छावा प्रत्येक कुटुंबानं आपल्या कुटुंबासमवेत पाहावा, असा आपली गर्वानं छाती फुलावी। खरं तर हा चित्रपट पाहताना अगदी डोळ्यातून अश्रू येतील, परंतु त्याच वेळी धर्मासाठी कधीही न झुकणारा माझा हा छावा छत्रपती शंभूराजे हे देखील आपल्याला अभिमानाने छाती फुलवावी, अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व या चित्रपटातून पाहाव्यास मिळेल। जाऊया सामन्याकडे बोलूया। हा क्वार्टर फायनलचा सामना असेल कलंबुसरे विपक्ष बलवली। कलंबुसरे संघ पहिल्या फेरीमध्ये भेंडकल संघाला पराभूत करून हा दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला संघ। हा पहिल्या सामन्याचा जर आपण विचार केला तर भेंडकल संघानं 3 बाद 55 धावा उभारल्या गेल्या होत्या आणि अगदी 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कलंबुसरे संघानं चांगली फलंदाजी करून हा सामन्यामध्ये विजय प्राप्त केला होता। दोन्ही संघांना शुभेच्छा असतील। वळूया सामन्याकडं। सामन्याचे पंच म्हणून या विभागातील एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू योगेशजी, त्याचबरोबर त्यांच्या समवेत दुसरे कोण आहे, दुसरे पंच प्रणयजी पाटील, अगदी क्रिकेटचा दांडगा अनुभव आणि या मैदानावरचा देखील दांडगा अनुभव। खरं तर बलवली संघाला हे मैदान नौका असेल, कलंबुसरे संघाला मात्र या ग्राउंडच्या सर्व अगदी मातीचे कण ओळखत असतील। पहिला चेंडू कलंबुसरे संघानं नाणेफेक जिंकून स्वतः क्षेत्ररक्षण स्वीकारले। या अगोदर सामन्याच्या उद्घाटनासाठी आमचे गुरुवर्य रायगड भूषण कुलाबा जीवन गौरव पुरस्काराचे मानकर्ते आणि ज्यांच्या माध्यमातून माईक कसा हातात पकडायचा हे आम्ही शिकलोय, ते आमचे गुरुवर्य नितेश पंडित सरांचा आपण आवाज ऐकलात। त्यांच्या समवेत रावेगावचा गोड आवाज आमचे अक्षयजी पाटील सरांना देखील आपण ऐकलत, आमचे ठाकूर सरांना देखील ऐकलत, सुशांतजी माळी यांना देखील आपण ऐकलत। आणि घेऊन जातोय पुन्हा एकदा या सामन्याच्या समालोचनासाठी कलंबुसरे विपक्ष बलवली असा हा सामना। श्राव्या 11 बलवली कलंबुसरे संघाच्या बाजूने हा फुलटॉस स्वरूपाचा खरं तर पूलचा फटका या स्क्वेअर लेगला असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जाणं शक्य होतं, परंतु इथं मात्र फलंदाज फसतोय, पकडला जातोय झेल आणि संपतो या खेळाडूचा खेळ। डीजे जे संदेशजी सर असतील यांच्या माध्यमातून अगदी क्वालिटी आणि क्लिअरिटीचं माध्यम म्हणून नाव घेतलं जातं 24 लाईव्ह। जगामध्ये जवळपास 223 देश आहेत, यामधील संयुक्त राष्ट्रसंघ म्हणून मान्यता मिळालेले 198 देश आणि या 198 देशांपैकी 193 देशामध्ये यूट्यूब पाहिलं जातंय आणि हे यूट्यूबचं प्रक्षेपण देखील यूट्यूबच्या माध्यमातून आज आपल्याला पाहाव्यास मिळेल। चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेनं, चेंडू जातोय हळूहळू जमिनीला चाटत, पंचांचा इशारा येतोय, चेंडू सीमापार चौकार। शुभम आणि वैजनाथ, अर्थातच वैजनाथ हा कॅचआउटच्या स्वरूपात अगदी स्वतःचं खातं न खोलता आउट झालेला आहे। तदनंतर आलेला आहे देव, अगदी 5 न धावा संख्या 5, 1 बाद 5 आणि हल्ला चढवला जातोय, लांगॉनच्या डोक्यावरून येतोय हा उत्तुंग असा षटकार।
कलंबुसरे संघाच्या बाजूने नाणेफेक जिंकून पहिलं षटक हाताळताना दिसतोय. जोरदार प्रहार मिडविकेटच्या क्षेत्रामधून अगदी जमिनीला चाटून जाणारा हा फलंदाज मात्र फंबल होतोय, क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि चेंडू जातोय वन बॉल सीमापार चौकार. या षटकातला हा दुसरा चौकार. षटक संख्या 15. दुसरं षटक 3 षटकांचा हा सामना असेल आयोजकांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे. आणि सर लोएस्ट स्कोरचं डिक्लेअर केलं होतं तो कोणाशी खेळेल तो नक्कीच. आता 2 सामने जे होतील त्या 2 सामन्यांमधील हायेस्ट स्कोर जो असेल टॉप स्कोर तो नारपोली संघाबरोबर खेळेल आणि लोएस्ट स्कोर हा आजच्या सेमीफायनलसाठी आजच्या दिवसाच्या सेमीफायनलसाठी जाईल अशा प्रकारच्या आयोजकांच्या माध्यमातून सूचना आल्यात. नक्कीच पुढचा चेंडू हा येतो लॉंग ऑफच्या क्षेत्रामधून चेंडू जातोय सीमा पार षटकार. इथं 200 रुपये आणून द्यायचे आहेत. पुढचा चेंडू अगदी आडव्या बॅटच्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू यांचं समीकरण जुळलेलं नाही, मिलन नाही, तिथं उत्पत्ती नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. आज आमच्या अक्षय सरांनी सांगितलं की आवरे गावामध्ये महाशिवरात्रीचा सण जोरात असेल, परंतु सर कळमुसरे संघ जो खेळतो या कळमुसरे गावामध्ये देखील महाशिवरात्री अगदी थाटामाटात आणि जोरात साजरी केली जातोय. खोपटा येथे देखील महाशिवरात्री साजरी केली जातोय. परंतु ज्या गावामध्ये ह्या मॅचेस आहेत पिरकोण तिथे देखील वागेश्वर मैदान आहे. या मंदिरामध्ये देखील महाशिवरात्री अगदी उत्साहाने साजरी केली जाते. प्रत्येक गावामध्ये शंभूराजांना ह्या मान आहे. आमच्या नितेशजी पंडित सरांनी सांगितलं जा माझ्या राजाच्या कुठल्याही गडावर अगदी शिवशंभूचं मंदिर आपल्याला पाहाव्यास मिळेल. अगदी डिफेन्स पद्धतीने हा चेंडू खेळून काढला तरी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल, कदाचित वाटलं की दुहेरी धाव होते किंवा नाही. रनिंग बिटवीन द विकेट तशी चांगली होती, परंतु अगदी विकेट्स घालवायच्या नाही, आत्मघातकी रन घ्यायची नाही हा पवित्र असेल या बलवली संघाचा. आणि एकच धावेवर समाधान मानून धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते 22च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये 1-15. आता मात्र प्रहार केला जातो या क्षेत्रामधला हा येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. खरं तर चेंडूमध्ये गेले असतील, परंतु त्याच षटकाराची पुनरावृत्ती होताना पाहतोय. संधी प्राप्त होतोय आपल्या DJ मास्टरला. जर पंडित सर आपण पाहिलं तर दुहेरी द्विअर्थी शब्दांचा बादशाह म्हणून पहिलं दादा कोंडकेंना संबोधलं जात होतं, परंतु तदनंतर कव्वालीच्या माध्यमातून मग
या कबालीच्या माध्यमातून आनंद शिंदे असतील, मिनेल शिंदे असतील किंवा एकनाथ मालीजी यांच्या माध्यमातून देखील अशी गीतं आणि खास करून या नाईट मॅचसाठी अशा गीतांचा वापर डीजेच्या माध्यमातून केला जातोय. अगदी लोकसंगीताच्या माध्यमातून मनोरंजन ही चांगली करमणूकही होत आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय. अगदी कमरेच्या वरचा चेंडू असेल हा नो बॉल म्हणून करार केला जातोय आणि पुढच्या चेंडूवर मात्र या फलंदाजाला अगदी मुक्त स्वातंत्र्याने फटका मारण्याचं स्वातंत्र्य असेल, फ्री हिट असेल. या 7 धावांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या झालेली आहे 35 आणि सलामीसाठी आलेला तदनंतर वन डाऊनला आलेला हा फलंदाज अर्थात देव आतापर्यंत 26 धावांवर खेळताना आपण पाहू शकाल. 3 षटकार आणि 2 चौकारांच्या सहाय्यानं पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच षटकाराची पुनरावृत्ती होते की झेल होते पाहायचं आहे. झेलची संधी होती, इतर मात्र संधी दवडलेली आहे. या संधीचं सोनं करायला हवं होतं. आम्ही नेहमी म्हणतोय, कारण तुम्ही असा एखादा चमत्कार कराल तेव्हाच तुम्हाला लोक नमस्कार करतील. एखादा तुम्ही पराक्रम कराल तेव्हाच तुमच्या पराक्रमाचे पोवाडे गायले जातील. परंतु असा चमत्कार घडला नाही आणि हा जातोय पुन्हा एकदा षटकार. कलंबुसरे संघाची गोलंदाजी फोडून काढली जात आहे. पहिल्या षटकामध्ये 1 गड्याच्या मोबदल्यात आल्या होत्या 15 धावा. इथं मात्र कोणतीही सफलता न मिळवता तब्बल 26 धावा कुठल्या गेल्यात. गोलंदाज अर्थातच नाव आहे आशिष. तिसरं आणि अंतिम षटक घेऊन कोण येतोय पाहायचं आहे. गोलंदाज येतोय साहिल. खरं तर सचिन आपण नेहमी पाहतोय कमी षटकांच्या सामन्यामध्ये अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटचं भविष्य आपल्याला वर्तव्य येऊ शकत नाही. अशा प्रकारचा हा खेळ, अनिश्चिततेचा खेळ या खेळाला म्हटलं जातोय. आपण पाहिलंय की कलंबुसरे संघ आज थोडीशी झुंज देताना दिसतोय. बलवली पेण तालुक्यातील एक नामांकित संघ आज पहिल्या फेरीमध्ये जिंकलेला आहे. आमचे अक्षयजी देखील या क्षेत्रामधून आहेत. जास्त धावसंख्या नक्कीच थोडासा कुठंतरी प्रेशर पडेल कलंबुसरे संघावर. या षटकामध्ये काहीतरी चमत्कार करावा लागेल साहिलला. आपल्या बात्यातील कुठली तरी अस्त्र बाहेर काढावी लागतील आणि कुठंतरी धावसंख्येला रोक लावावी लागेल, आळा घालावा लागेल, बंधनं घालावी लागतील, कुठंतरी धावसंख्या कमी द्यावी लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल धावसंख्या झालेली आहे ती 41. आडव्या बॅटच्या पट्ट्याने येतोय दणदणाता चमचमाता हा उत्तुंग असा पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून जाणारा हा षटकार. अगदी आमच्या नितेश दादांच्या नावानं एक संगीताच्या माध्यमातून हे गीत सादर केलं गेलं. मला तर ते गायक एकनाथजी मालीच ना नितेशजी, एकनाथजी माली. समर्थ चषकामध्ये नितेश सर आपल्याला सांगू इच्छितोय की नंतर सांगतोय. पुन्हा एकदा झेल आहे, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र अशा प्रकारच्या संध्या जर तुम्ही दवडल्या तर निश्चित तुम्हाला ह्या पुढं कुठंतरी महागात पडतील. झेल ड्रॉप आणि या चेंडूवर येतात तब्बल 3 धावा.
अर्धशतक धावसंख्येचं अर्धशतक फलकावर दिसतंय. तर पंडित सर सांगू इच्छितो की समर्थ चषकाच्या आयोजनामध्ये अगदी आयोजकांना मान न देता एकनाथजी माली यांनी आपल्यासारख्या समालोचकांचा पहिल्या वाक्यामध्ये पहिल्या कडव्यामध्ये गौरव केला गेला होता. कारण त्यांचं म्हणणं होतं आणि समालोचक म्हणून बाजूला बसलेला असतानाच एकनाथ माली यांचं आगमन झालं होतं. त्याचवेळी एकनाथ दादा म्हणाले होते की तुम्ही समालोचक आमच्यासारख्या कलाकारांना मोठे करत असतात, तुमच्या समालोचकांमुळे तुमच्यासारख्या निवेदकांमुळे आमचं महत्त्व वाढतं. कारण आमचे गुणगौरव कोणी गात असेल प्रत्येक मैदानावर ते तुमच्यासारखे निवेदक किंवा तुमच्यासारखे समालोचक, म्हणून सर्वप्रथम तुम्हाला मान माझ्या गीतातून दिलेला आहे असे देखील एकनाथ माली म्हणाले होते. तर बोलूया सामन्याकडं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 2 चेंडू झालेत, माफ करा. मिडविकेटच्या क्षेत्रामधून हा चेंडू तटवला जातोय. बोललो ना. अजूनही एका धावेची भर पडते. धावा संख्या 51. 3 चेंडू अजूनही शिल्लक. पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 26 धावा आणि तदनंतर या षटकामध्ये आलेले आहेत धावचीच्या स्वरूपात धावसंख्या झाल्यानंतर 1 धाव घेतल्यानंतर दुसऱ्या धावसाठी धावचीच्या स्वरूपात सफलता मिळते. काळमुसरे संघाला ही दुसरी सांघिक सफलता. बलवली संघ अगदी मजबूत स्थितीमध्ये, परंतु कळमुसरे संघ देखील 55 धावांचं आपण पाहिलं. पहिल्या फेरीमध्ये अगदी 3 गाड्यांच्या मोबदल्यात सहजरित्या आव्हान पार केलं होतं. आता मात्र शॉर्ट पिच डिलिव्हरी त्याचा पुरेपूर फायदा. अगदी लॉलीपॉप डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातोय, फुलटॉस स्वरूपाची डिलिव्हरी, अशा प्रकारचा हा चेंडू दिला गेला आणि हाही येतोय पुन्हा एकदा आणखी एक दर्जेदार षटकार. किरकोन पांदिबे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मला तर वाटते प्रभाग क्रमांक 4 ना नितेश दादा, प्रभाग क्रमांक 4 मधून 3 मधून विजयी झालेले आमचे नितेशभाई गेल्या 8 जानेवारी रोजी अगदी उपसरपंचपदी विराजमान झाल्यानंतर त्याच वेळी त्यांनी या आयोजनाची घोषणा केली. पुन्हा एकदा येतोय हा बहुधा वन बॉन सीमापार चौकार ठरतोय की नाही, पंचांचा इशारा येतोय. आमचे योगेशजी सांगतायत की हा देखील या षटकातील ही दुसरी बाउंड्री. तीन षटकांमध्ये अर्थातच तब्बल 18 चेंडूंमध्ये 64 धावा विजयासाठी कळंबुसरे संघाला. नक्कीच महादेवाचे आशीर्वाद असतील तर हे आव्हान देखील आपल्यासाठी अशक्य नसेल, कारण क्रिकेट हा देखील अनिश्चिततेचा खेळ आहे. म्हणून कुठल्याही शेवटच्या चेंडूपर्यंत आम्ही भविष्य वर्तवू शकत नाही. संतोषजी गावंडलारा यांचे 200 रुपये आलेले आहेत, इथं आलेले आहेत. नाव काय त्या खेळाडूचं? शुभमनं खेळ संपल्यानंतर म्हणजे हा सामना संपल्यानंतर संघाची हार जीत काहीही असो, परंतु 200 रुपयाचं बक्षीस मात्र घेऊन जायचं आहे.
विरुद्ध गोलंदाजी पाहिली ना सचिन, तर 5 षटकांपैकी 2 षटकांमध्ये, एका षटकामध्ये 15, एका षटकामध्ये 16 मला वाटते धाब्या दिल्या होत्या आणि 3 उर्वरित षटकांमध्ये 8, 8, 6 अशा प्रकारच्या धावा दिल्या होत्या. तर 5 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि 5 पैकी 3 गोलंदाज चांगले निवडायचे असताना देखील या 3 षटकांमध्ये 15, 26 आणि 22 अशा प्रकारे धावसंख्या आल्या आणि एकूण धावसंख्या 63. पुढचा सामना असेल भडवल आणि पेंदर. पेंदर पनवेल तालुक्यातील तर भडवल हा कर्जत तालुक्यातील गाव आहे. अगदी दूरवरून हा भडवलचा संघ आलेला आहे. पेंदरवाले संघनायक इथं उपस्थित आहेत. भडवल संघाचा कर्णधार असेल त्यांनी नाणेफेकीसाठी पहिली इनिंग म्हणजे या सामन्याचा पूर्वार्ध संपलेला आहे, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आमचे के जी पाटील सर यांचं पुनश्च आगमन होत आहे. अगदी हृदयाच्या अंतकरणापासून पुन्हा एकदा आपल्या स्वागत असेल. अगदी मी त्यांना विनंती करतोय की पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील आपल्याच पवित्र असते आपण करून घ्यायचा आहे. भडवलचे कर्णधार देखील आलेले आहेत आणि पेंदरचेही आहेत. मी के जी पाटील सर आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपण या 2 संघादरम्यान नाणेफेक करून घ्यायची आहे. के जी पाटील सर आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून. पेंदर आलेले होते ना, पेंदर संघनायकांना यायचं आहे. कोणीतरी सांगितलं इथं आले कर्णधार येऊ द्या. पेंदर संघाचे कर्णधार या 2 खेळाडू आहेत बसलेले. आम्हाला वाटलं अगदी नाणेफेकीच्या प्रतीक्षेत असतील. आलेले आहेत दोन्ही संघाचे, काही हरकत नाही. अगदी आमचे विकुबाई देखील आलेले आहेत. समाधानजी भोईर साहेब आपल्याला विनंती असेल, नाणेफेकीचा कौल होत आहे. पेंदर संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. निर्णयही देखील ताबडतोब कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण नक्कीच समाधानजी पाटील सरांचं शुभागमन आहे. या सामन्याच्या दरम्यान त्यांचंही अगदी मायेचे उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हृदयाच्या अंतकरणापासून या आयोजनाचे मुख्य आयोजक नितेशजी यांच्या पवित्र हस्ते स्वागत केलं जातोय. पहिल्या चेंडूवर दरम्यान येतोय कलमुसरे संघाकडून अगदी दर्जेदार चौकार. 64 धावांचं विजय उद्दिष्ट डोळ्यासमोर कलमुसरे संघाला. अगदी आपल्या भात्यातील चौकार आणि षटकारांसारखी जी काही अस्त्र असतील ती बाहेर काढावी लागतील. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. अगदी कुठलाही धाव घेण्याचा धोका नाही, कारण धावचीच्या स्वरूपात धाव घेऊन बाद होणं म्हणजे आत्मघातकी रंग आणि अशा प्रकारची आत्महत्या कलमुसरे संघ तरी करायला तयार नसेल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4. पुन्हा एकदा आडव्या बॅटच्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. हाही चेंडू बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या चेंडूवर अगदी सुरुवात चांगली झाली होती, चौकार आला होता. 64 धावांचं विजय उद्दिष्ट असेल. सलामीची जोडी आशिष आणि अभिजित. आशिषच्या बॅट्समधून पहिल्या चेंडूवर चौकारानं खातं उघडलं. हा देखील येतोय, पाहायचं आहे फील्ड सजावट कशा प्रकारची आहे, क्षेत्ररक्षण होते की नाही. पंचांचा इशारा आमचे योगीची सांगतायत की हा देखील येतोय. या षटकातील दुसरा चौकार. पुढचा चेंडू अगदी डिफेन्स पद्धतीने कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. डायरेक्ट हिट आहे, परंतु पंचांनी 3ऱ्या पंचांकडे दाद मागितलेली आहे. पाहायचं आहे क्षेत्र आपला बॅट्समन पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला आहे किंवा नाही. चेंडू काय
दोन्हीकडचे बघायचे आहेत, दोन्हीकडचे बघायचे आहेत. पहिला स्ट्राईक स्ट्राईक एस टीकडे पाहायचा आहे. दोन्हीकडचे चेक करूया. तिसरे पंच तुकारामजी गावण आणि आमच्या शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे हेमंतजी पाटील. सारडे प्रीमियर लीग मध्ये कर्णधाराची भूमिका, आज या मैदानावर पंचांची भूमिका. नाही पहिला तिकडचंच आऊट आहे. अभिजित डायरेक्ट हिट झाल्या कारणानं आऊट झालेला आहे. अगदी 1 ते 2 क्षणाचा हा विलंब असेल, सेकंदाचा. अभिजित सलामीसाठी आला होता, एकही चेंडूचा सामना करायला भेटला नाही आणि धावचीच्या स्वरूपात अभिजित तंबूमध्ये परतताना दिसेल. नवीन फलंदाज येतोय, नाव असेल रोहन. पहिला गोलंदाज सागर पाटील. या षटकातील कलंबुसरे संघाकडून रोहन. अगदी बॅटची कड घेऊन हलकीशी कड घेतली, चेंडू जाते किपरच्या ग्लोव्ज मध्ये. उर्वरित जबाबदारी किपर पार पडताना दिसतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 64 धावांचा विजय उद्दिष्ट असताना पहिल्या षटकाच्या नंतर धावसंख्या अवघ्या 2 चौकारांशी आलेली आहे, ती म्हणजे फक्त 8. अजूनही 56 धावांचं सामना तर संपू दे. 12 चेंडू म्हणजे उर्वरित 2 षटक आणि 12 चेंडू मध्ये 56 धावांची गरज असेल. अरे थांब, इनिंग तर संपू दे, नंतर कॉमेंट्री देऊ तुला. इनिंग तर संपू दे. अर्ध्यावरच 1 षटक तर मी केलंय जमते. 12 चेंडू 56 धावा. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू अगदी एकच धाव मिळू शकेल. वैजनाथ नवीन गोलंदाज. पेन तालुक्यातील हा संघ जवळपास प्रत्येक चेंडूवर 5 धावा. हा येतोय झेल होतोय की षटकार? हा मात्र येतोय षटकार. अशा प्रकारचे षटकार प्रत्येक षटकामध्ये किमान 4 मारावे लागतील. पुढचा चेंडू अगदी प्रहार करण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. आता मात्र दडपण वाढत चाललेले कलंबुसरे फलंदाजांवरचं. सामना कुठेतरी थोडासा प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. अजूनही सामना फिरवण्याची एखादी ताकद असलेला फलंदाज निवडावा लागेल की ज्यानं प्रत्येक षटकामध्ये किमान 4 षटकार मारावे लागतील. गोलंदाजी अप्रतिम होताना दिसते, कारण धावाच खूप गेल्या. पहिल्या षटकामध्ये 15 धावा बहाल केल्या कलंबुसरे संघाच्या गोलंदाजाने. हा झेल आहे, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय. कदाचित आम्ही म्हणत असताना नोलँड क्षेत्रामध्ये दोन धावा या चेंडूवर मिळत आहेत. एकच धाव घेतलेली आहे, माफ करा. धावसंख्या 16. 64 धावांचा विजयी पल्ला पार गाठायचा असताना करायचा असताना
अवघ्या 16 धावा येत आहेत. वैजनाथ हा जो गोलंदाज आहे, या गोलंदाजाच्या नावावर आतापर्यंत 2 बाईक आहेत. म्हणजे बाईकमॅन ठरलेला हा गोलंदाज अगदी अष्टपैलू खेळ असावा, कारण साधारणतः आपण ज्या बाईक खेळाडूंच्या नावावर पाहतोय हे अष्टपैलू खेळाडूच असतात. एकच आपल्याला पाहाव्यास मिळालं, आपला कोपरोली संघाचा मिथून हा मला तर वाटतं एक वेळेला 13 विकेट्सच्या माध्यमातून एक वेळेला मालिकावीर ठरला होता आणि तोच आपल्याला एक आश्चर्य वाटलं होतं. आवरे संघाचा नाही बॅट्समन ठरू शकतो, कारण बॅट्समनला पॉईंट, परंतु गोलंदाज हा सहसा मालिकावीर, फक्त गोलंदाज म्हणजे जो 12व्या 9व्या 10व्या आणि 11व्या ह्या क्रमांकावर असलेला गोलंदाज सहसा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरत नाही, परंतु मिथुननं ती कामगिरी केली होती. तसाच हा वैजनाथ एक 2 बाईकचा मानकरी. योगेश देखील आला आता आवऱ्याचा, मला तर वाटते दादर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये बाईकचा मानकरी ठरला. तदनंतर यावर्षी खऱ्या अर्थानं गोवठणे संघाचा देखील निशांत वर्तक हा देखील अगदी गोवठणे संघानं पहिलीच रजनी क्रिकेट स्पर्धा खेळली होती आणि त्यामध्ये निशांत वर्तक हा बाईकमॅन ठरला होता. रिव्हर्स स्वीपचा फटका अगदी सामना हातून सोडून दिलेला आहे असं प्रकारे म्हणाव्यास हरकत नाही. धावा संख्या 22, 64 धावांचं मोठं आव्हान, कारण पहिल्या षटकामध्ये कळमुसरे संघाच्या गोलंदाजानं एकही गोलंदाज कळमुसरेचा यशस्वी ठरला नाही. 15, 26 आणि 22 अशा प्रकारच्या धावसंख्या दिल्या गेल्या. हा मात्र चेंडू पूल केला जातोय, हा येतोय फलंदाजाच्या नावावर ठरणारा हा एक वेल निघून गेल्यावर आलेला षटकार. धावसंख्या 28. नॉन स्ट्राईकला आलेला अभिजित एकही चेंडूचा सामना न करता धावचीतच्या स्वरूपात पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. खरं तर या मैदानावर अनेक रिव्हर्स स्वीपचे फटके मारणारे आपण फलंदाज पाहिले असतील. त्यामध्ये आवऱ्या संघाचा राम गावण, त्याचबरोबर खोपट्याचा मला तर वाटते सागर, अशा प्रकारची काही निवडक नावं आहेत. कोपरोलीचा निखिल देखील आहे, परंतु त्याचे स्वीप शॉट थोडेसे जास्त, रिव्हर्स स्वीपचे फटके थोडे कमी. शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि उत्तरार्धामध्ये देखील हा शेवटचा चेंडू असेल. पुढच्या सामन्याचा नाणेफेक देखील झालेला आहे. पुढील संघानं वाटचाल करायची आहे. आपण क्षेत्ररक्षण असेल त्या संघानं क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. वळूया सामनावीर पुरस्काराकडं. तर नक्कीच 11 चेंडूंमध्ये 45 धावा उभारणारा देव म्हात्रे या सामन्याचा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरतोय. आमंत्रित करतोय देवला. त्याचबरोबर 200 रुपयाचं जे संतोष गावण उर्फ लारा यांच्याकडून जे बक्षीस आहे ते कोणाला आहे? तो कोणी मारला होता? शुभम.